नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण काकडी, केळी, गवार, चिंच आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत. पाऊस सुरू झाल्यापासून काकडीला काहीसा उठाव कमी झाला, मात्र बाजारातील काकडीची आवक कमी झाली आहे. परिणामी काकडीचे दर टिकून आहेत. काकडी पिकाला राज्यभरात पावसाचा दणका बसला, त्यामुळे बाजारातील काकडीची आवकही मंदावल्याचं व्यापारी सांगतात. सध्या काकडी बाजारात 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलने विकली जाते. काकडीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याचा अंदाज आहे, त्यामुळे काकडीचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. बाजारात मागील काही दिवसांपासून केळीची आवक कमी झाली आहे. राज्यातील काही भागात केळी पिकाचंही पावसाने नुकसान झालं. दुसरीकडे केळीला उठावही मंदावलाय, त्यामुळे आवक कमी असूनही केळीचे भाव टिकून आहेत. सध्या केळीला सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर मिळतोय. पुढील काही आठवडे बाजारातील केळीची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे, तर मागणीही स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज केळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. गवारीचे भाव मागील 2 आठवड्यात चांगलेच वाढले आहेत. गवारीची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली आहे. गवार पिकासाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान राहिलं नाहीये, त्याचा फटका पिकाला आधीपासूनच बसत होता. मे महिन्यातील पावसाने पिकाचं नुकसान वाढलं, त्यामुळे आवक कमी होऊन भाव तेजीत आले. गवारीचे भाव बहुतांश बाजारात सरासरी 6000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचलेत. गवारीची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे गवारीचे भाव टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. बाजारातील चिंचेची आवक मर्यादित दिसते, मात्र पावसामुळे मागणीवर काहीसा परिणाम झाल्याचं व्यापारी सांगतायत. त्यामुळे चिंचेच्या दरात काहीसे चढ उतार सुरू झाल्याचं दिसत आहेत. चिंचेचे दर अनेक बाजारात काहीसे कमी झालेत. दुसरीकडे बाजारातील आवकही कमी आहे, पण चिंचेला सध्या 7000 ते 11000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. चिंचेची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे, तर पावसामुळे मागणी ही स्थिर राहू शकते. परिणामी चिंचेच्या दरात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज चिंच बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची भाव पातळी स्थिर दिसतीये. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव 65 ते 66 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान राहत आहेत, तर देशात कापसाचा भाव 7300 ते 7700 रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक खूपच कमी झाली आहे. बाजारात 20,000 गाठींच्या दरम्यान कापूस विक्रीसाठी येतोय. कापसाची आवक पुढील काळात कमीच राहण्याची शक्यता आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असल्याने होत असलेली आयात आणि देशातील उठाव मंदावल्याने कापसाच्या भावात चढ उतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.